बातमी पुण्यामधून। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापण्याची चिन्ह आहेत। 6 विद्यार्थी हे आता उपोषणाला बसलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या उपोषणात रोहित पवार देखील सहभागी झालेले आहेत। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं कालपासून आंदोलन सुरू झालेलं आहे आणि यामधील 6 विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आमदार रोहित पवार यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। ते या ठिकाणी आहेत। सुप्रिया सुळे यांनी देखील ह्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता रोहित पवार हे देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत। पुण्यामधलं एमपीएससी विद्यार्थ्यांचं उपोषण हे आता तापण्याची चिन्ह आहेत। 6 विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापण्याची चिन्ह आहे। 6 विद्यार्थी पुण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या उपोषणाला रोहित पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे। ते सहभागी झाले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पुण्यामधून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला रोहित पवार यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। ते सहभागी झालेले आहेत। या क्षणाचे अपडेट। हो, नक्कीच। खरं तर पुण्यातील शास्त्री रोडवर आपण पाहू शकतो की गेल्या 3 दिवसापासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे ती कृषी खात्याच्या 258 जागा आहेत त्या वाढवून मिळाव्यात। त्याचबरोबर ज्या आयबीपीएस आणि कृषी खात्याची जी राज्यसेवेची परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत। कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे। तर काल रात्रीपासून आमदार रोहित पवार या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आपण पाहू शकतो की काल रात्रीपासून आमदार रोहित पवार या ठिकाणी बसलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा रोहित पवार देत आहेत। रोहित पवार रात्री या ठिकाणी आलेले आहेत। रात्रीपासून आपण इथं आहात, आज अपेक्षित निर्णय येईल असं वाटतंय का? आता करावंच लागेल, कारण प्रेशर या विद्यार्थ्यांनी स्वतः जे काही आंदोलन उभं केलेलं आहे आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी जो एकजूट दाखवलेली आहे त्याला नक्कीच सरकार आणि आयोग हे नमेल। खरं अपेक्षा अशी होती की 2 दिवसापूर्वीच हे सांगायला पाहिजे। 2 दिवस या विद्यार्थ्यांचा वेळ आहे, त्यांना त्रास दिला गेला आहे। आता काल निर्णय व्हायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती। थोडी दिवस पण पहाटे 4 पर्यंत इथं होतं। आता ते परत गेलेले परत आता यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे 10:30 पर्यंत निर्णय झाला पाहिजे आणि तो झाला नाही। ही जी एकजूट आहे हे सगळ्या विचारांची मुलं एकत्रित झाले। कुठेही राजकारण नाही की हे एकत्रित मुलांनी काय ठरवलं हे सरकारला आणि आयोगाला परवडणार नाही। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर वारंवार आंदोलन करण्याची वेळ येते, एमपीएससीला कधी जाग येणार आहे काय वाटतं? आता आली पाहिजे, नियोजन योग्य पद्धतीने केलं पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये अशा काही अडचणी येत नव्हत्या, पण मधल्या काळामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले गेले आणि मग ते नंतर ते घेत गेले आणि मग त्याच्यामुळेच कुठेतरी एक अडचण आली असं आपल्याला वाटायला लागले। आणि काही इतर राज्यामध्ये काही चांगले निर्णय तिथं असणाऱ्या एमपीएससी सारख्या संस्थेने घेतलेले ते स्वीकारायला काय हरकत आहे आणि मग ते कुठेतरी कमीपणा नाहीतर जे काही मेंबर न वाढवणं त्याच्यामुळेच कुठेतरी ही अडचण येते आणि मुलांची भूमिका समजून न घेतल्यामुळे या अडचणी येतात। ते जर घेतले असतं तर या अडचणी आल्या नाही। याबाबतचं ट्विट शरद पवारांनी देखील केले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करा अन्यथा मी देखील विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाला मैदानात उतरेल। 48 तास हे विद्यार्थी इथं बसलेले, त्यातले 12-15 तास झाले काही विद्यार्थ्यांनी काहीच खाल्लेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार तरी सुद्धा दुर्लक्ष करत असेल, आयोग दुर्लक्ष करत असेल, तर पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याने ज्याने अनेक वर्ष या राज्यामध्ये केंद्रामध्ये काम केलेलं त्यांची सुद्धा भूमिका असते। तुम्ही चूक करताय विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष करून। विद्यार्थ्यांचा आरोग्याचा भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे निर्णय घेत असताना तुम्ही जर कमी पडत असाल, तुम्ही जर निर्णय तिथं पुढच्या काही तासामध्ये घेणार नसाल तर आम्ही येत आहोत आणि म्हणजे पवार साहेब स्वतः येत आहेत पाठिंबा देणार। आता इथं बघा क्लास मालक सुद्धा इथं काल रात्रीपासून इथं झोपले, काही विद्यार्थी उपोषण करत आहेत, अनेक लोक इथं आता उपोषणाला नाहीतर इथं पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत। त्यामुळे इथं कुठेतरी आता कुणी अजून वेळ घालू नये आणि योग्य असा निर्णय लवकरात लवकर घ्यावा। खरं तर 3 दिवसापासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत, परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि अभ्यासाचं देखील नुकसान होताना पाहायला मिळतं। परीक्षा पुढे ढकलावीच लागेल, त्यामुळे
परीक्षेला पुढे एखाद महिना तरी कमीत कमी नाही तर 1.5 महिना त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला द्यावा लागेल. त्याच्याच बरोबर जे राज्य याची परीक्षा आहे राज्याची, त्याच्यात आपल्याला कृषी सेवा परीक्षा सुद्धा ऍड करावी लागेल आणि मग एकत्रित ती ऍड काढून पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हा विषय संपूर्ण म्हणजे परीक्षा देऊन मोकळं व्हावं लागेल. आणि हे जर झालं नाही तर मी विद्यार्थी इथून उठणार नाही असा एक अंदाज आपल्या सगळ्यांना आलेला आहे. आणि असा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. अजून पेशन्स टेस्ट करू नये. जर पेशन्स बघण्याचा प्रयत्न सरकारने जर आयोगाकडनं झाला ते कोणाला. माझा पुढचा प्रश्न तोच होता, आपल्याला अपेक्षित आहे की 10:30 वाजेपर्यंत एमपीएससी कडून योग्य तो निर्णय येईल, पण जर निर्णय आला नाही तर एकूणच विद्यार्थ्यांची तुमची भूमिका काय असणार आहे? माझ्या भूमिकेचा विषयच येत नाही. मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलोय. भूमिका मांडणारे सगळे विद्यार्थी आहेत, कारण हा लढा त्यांनी उभा केला आणि फक्त पाठिंबा देतोय. आणि त्याच्यात जर त्यांनी निर्णय घेतला की नाही हा अजून मोठा करायचा, काल 15,000 होते, आज संध्याकाळी 1 लाख लोक होते, मग उद्या 2 लाख होते, मग असे 3-4 लाख विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये सगळेच जर ठरवलं इथे यायचं, हा रोड सुद्धा फुटणार नाही. आणि या रोडला एकदम पवित्र नाव आहे. त्यांनी सुद्धा त्यावेळेस आंदोलन आणि मोठे मोठे हे केलं होतं. मग इथं एक वेगळं आधुनिक टाईमचं एक वेगळं आंदोलन आपल्या देशाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. जर ही हिंमत सरकारमध्ये नसेल या विद्यार्थ्यांचा अजून रोषाला समोर जाण्याची, तर त्यांनी निर्णय घ्यावा. बाबांनो आता कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि हा विषय 10:30 पर्यंत संपवा. तुम्ही खरं तर काल रात्रीपासून या ठिकाणी बसलेला आहे. काही अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं यावर? अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय पण मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचवला जात नाहीये. आता ठीक आहे, मंत्री काय करतात तर राजकीय पैशावर ठिकठिकाणी आता सरकारच्या पैशावर राजकीय कार्यक्रम हे घेत चाललेले आहेत. म्हणजे पैसा सरकारचा आणि मोठे कार्यक्रम घेऊन त्यांना असं वाटतं की पॉप्युलर योजना आणल्या की तुम्ही निवडून येता. निर्णय घेणारे हे विद्यार्थी हे युवा आहेत, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. त्यामुळे आमचं मत होतं की काल थोडा वेळ काढून त्या विद्यार्थ्यांशी बोलणं करून काल रात्री तुम्ही जर निर्णय घेतला तर विषय संपला असं. परवा 1.5 वर्षात तुम्ही ट्विट करता कोण आयोग, मग काल संध्याकाळी तुम्हाला निर्णय घेता येत नाही की ठीक आहे आता तुम्ही झोपला असाल, झोप चांगली झाली असेल, आज सकाळी जिम झाली असेल, चहा झाला असेल, नाश्ता झाला असेल, आता ऑफिसमध्ये जाऊ 10:30 वाजता निर्णय. खरं तर काल रात्री आयोगाने एक ट्विट केलं होतं, त्यानंतर पुढचा निर्णय येणं अपेक्षित होता. आयोग दिरंगाई का करते, काय वाटतं आपल्याला? आयोगाने खरं तर निर्णय घ्यायला पाहिजे होता. उगाच त्यांनी कारण का देतात हे सांगता येणार नाही. आता सत्तेत असणाऱ्या काही लोकांकडनं प्रेशर आहे का की नाही अजून विद्यार्थ्यांना थोडासा त्रास देऊन मग निर्णय घेऊ, असं काय असेल तरी ते आयोगाने सांगावं. तसं नसेल तर निर्णय 10:30 वाजता जाहीर करावा. अंतिम निर्णय येईपर्यंत तुम्ही इथेच असणार आहे विद्यार्थ्यांसोबत? 100%. आज माझे वेगळे कार्यक्रम होते, काही मुंबईला होते, काही मतदारसंघामध्ये होते. शेवटी आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी जेव्हा आंदोलन तिथं करतोय त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची असते. सत्तेत असताना आम्ही अनेक निर्णय तिथं मार्गी लावले, सत्तेत नसताना यांचा आवाज बोलून तिथं लढलो. आता हे अडचणीत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही तिथे आहोत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे शिकायला आणल्यात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आंदोलनाला आता पाठिंबा देत चाललंय. मला कळतं की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये सुद्धा काही मुलं आता आंदोलन तिथे करणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन वाढत जाणार आहे. अजून वाढवायचं नसेल तर निर्णय मुलांच्या बाजूने पुढच्या 2 तासामध्ये या सरकारने घ्यावा. नक्कीच. खरं तर आपण आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे. 10:30 पर्यंत अंतिम निर्णय येईल तर अशी त्यांना अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील विद्यार्थी आंदोलन करणार आहेत असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. हे आंदोलन जर वाढवायचं नसेल तर लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा असं एक त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत या ठिकाणी जो विद्यार्थी जे 3 दिवसापासून या ठिकाणी बसून आहेत ते देखील आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की आता अपेक्षित काय आहे? सरकार तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या आहे असं आम्हाला कळलेलं आहे, आयोगाने सांगितलेलं आहे. तर 12 वाजेपर्यंत अपेक्षित निर्णय येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. याच्यात काय आमची काही चूक नाही. एका दिवशी 2 परीक्षा येणार ही तुमची चूक आहे. आम्ही फॉर्म भरताना 2 परीक्षेचे फॉर्म तुम्ही भरून घेतले. आता लाखो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील आणि विद्यार्थ्याची मागणी काय परीक्षा पोस्टपोन करा आणि त्याच्यामध्ये काहीतरीच्या 258 जागा ऍड करा या राज्यसेवेची 2024च्या याच्यामध्ये. याच्यात चुकीचं काही नाही. आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांची. तर राज्यसेवेच्या जास्तीत जास्त 1500 पर्यंत जागा आल्या पाहिजेत. कंबाईनची ऍड अजून आली नाही. आता आचारसंहिता लागेल काही दिवसात. ती जर ऍड अडकली तर मुलांचे वय वाढतात वगैरे, 1-2 वर्ष अभ्यास करताना वाया जाईल. खरं तर हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थी म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील भेटला होता. काय मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं? मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास पण आहे, परंतु आयोग ऐकतच नाही ना. आयोगामुळे अडचण निर्माण झाली. आयोग कुठेतरी आडमोठेपणाची भूमिका घेत आहे. तर आम्हाला कुठेतरी वाटतं की आता आयोग आज 10 वाजता जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये
सकारात्मक निर्णय अगदी अजिंक्य, पुढच्या 2 तासामध्ये निर्णय येणं अपेक्षित आहे. मात्र पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण सोबतच राहा.